या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपलं हे एकसल गाव आणि या एकसल गावातील हे पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी हरिभक्त परायण पार्वती शांताराम पाटील आईसाहेबांना 21/4/2021 रोजी देवाज्ञा झाली। त्याचप्रमाणे कैलासवासी हरिभक्त परायण सुनंदा शांताराम पाटील आईसाहेबांना 13/4/2021 रोजी देवाज्ञा झाली। आणि या दोन्ही मायमाऊलींचं आज पुण्यस्मरण आहे, 5वं पुण्यस्मरण। त्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आमचे दयानंद मामा असतील, त्याचप्रमाणे अश्विनी ताई असतील, संपूर्ण हा पाटील परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर, नरदेह म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं जे आद्य कर्तव्य आहे बरं का, कर्म करणं आमचा अधिकार आहे। आम्हाला कर्म करावीच लागणार आहेत। कर्म वाचून आम्हाला काहीही मिळणार नाही। कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर कर्म करावी लागणार आहेत बरं का। महत्वाचं म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत 3: अन्न, वस्त्र आणि निवारा। या तिन्ही गरजा जर आम्हाला पूर्ण करायच्या आहेत तर कर्म ही करावीच लागणार आहेत। देरे हारी खाटल्यावरी होणार नाही, धावपळ करावी लागणार आहे। आम्हाला संसार करायचा असेल कर्म करावी लागणार आहेत। आम्हाला प्रपंच करायचा असेल आम्हाला कर्म करावं लागणार आहे। त्याचप्रमाणे परमार्थ ही जर करायचं असेल तर कर्मच करावी लागणार आहेत। कर्मानेच परमार्थ घडतो। आमच्या विचाराने, आमच्या कर्मानेच परमार्थ घडत असतो, म्हणून कर्म महत्वाचे आहे। नरदेह मिळाल्यानंतर आम्ही जे कार्य करायला पाहिजे ते कार्य या आईसाहेबांनी केलं। संसार केला, संसार करता करता मुलाबालांचं संगोपन केलं आणि विशेष म्हणजे हरिभक्त परायण होत्या, माळकरी होत्या। हे आद्य कर्तव्य आहे माणसाचं। देव कार्य करणं, देवपूजा करणं, धर्म कार्य करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे। झालं काय माऊली माहितीये का, आमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ते आम्ही सवडीने करायच्या आहेत बरं का। आयुष्यामध्ये आमच्या अशा काही गोष्टी आहेत की ते आम्ही सवडीने करायच्या आहेत आणि दुसऱ्या अशा काही गोष्टी आहेत की ते आम्ही आवडीने करायच्या आहेत बरं का। आता दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा बरं का। एक सवडीने करायचे आहेत आणि एक आवडीने करायचे आहेत। आता तिथे दोन्ही ठिकाणी आपण बघू, एक संसार, एक परमार्थ। एक संसार, एक परमार्थ। मला सांगा, संसार आवडीने करायचा आहे का सवडीने करायचा आहे? संसार आवडीने करायचा की सवडीने करायचा? बरं ठीक आहे, चला संसाराचं तुम्हाला माहिती नाही काही, तुम्ही संसारामध्ये जास्त गुंतलेले नाही, तुम्ही परमार्थिक माणसं आहात, म्हणून मग आपण विचारूया, परमार्थ सवडीने करायचा का आवडीने करायचा? यस, परमार्थ हा आम्हाला आवडीने करायचा आहे आणि संसार हा आम्हाला सवडीने करायचा आहे। आता आपण आपल्या मनाला विचारा, आपण आवडीने काय करतो आणि सवडीने काय करतो? आपल्या मनाला विचारा आपण प्रत्येकाने। आम्ही संसार आवडीने करतो म्हणून स्मरणिका हातात घेतल्यानंतर आम्हाला देव आठवायला पाहिजे, नामस्मरण करण्यासाठी माळ हातात घेतली की आम्हाला देव आठवायला पाहिजे, पण आम्हाला गॅसवरचं दूध आठवतंय। खरंय की खोटं आहे? 4-5 वर्षापूर्वी घेतलेले पैसे माळ घेतल्यानंतर आठवतंय आम्हाला, ग्रंथ वाचन करायला बसल्यानंतर आठवतंय आम्हाला। काय आठवायला पाहिजे आम्हाला? ग्रंथ वाचताना देव आठवायला पाहिजे, संत आठवायला पाहिजेत, संतांचे विचार आठवायला पाहिजेत, पण तसं न होता आम्हाला संसार आठवतोय। अर्थात परमार्थ करत असतानाही आम्हाला संसार आठवतोय, म्हणजे आमचा आवडीचा विषय आहे संसार आणि परमार्थ।
कधी कधी माणसाला दिवा लावायला वेळ मिळत नाही, हे दुर्भाग्य आहे. काही समजतंय का? दीप प्रज्वलन करायला किती वेळ लागतो बरं? दिवा लावायला किती वेळ लागतो? पण तेवढा वेळ सुद्धा माणसाकडे नसतोय. एवढा मनुष्य संसारामध्ये व्यस्त आहे, एवढा मनुष्य संसारामध्ये बिझी आहे. खर तर संसार हा सवडीचा विषय आहे, सवडीचा विषय आहे. पण तो आम्ही आवडीने करतोय, आणि परमार्थ हा आवडीने करायचा विषय आहे, तो आम्ही सवडीने करतोय. वेळ मिळाला तर आम्ही प्रवचन श्रवणाला जातो, वेळ मिळाला तर आम्ही कीर्तन श्रवण करतो, वेळ मिळाला तर आम्ही देवाची पूजा करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, ग्रंथ वाचन करतोय. अन्यथा आमच्या अखंड मनामध्ये, अंतःकरणामध्ये संसार संसार आणि संसारच भरलेला आहे. बरं का? तुम्हाला एकसल गावाला बाजार कुठला बरं? अंबाडीचा. कुठल्या दिवशी बाजार असतो? रविवारी. रविवारच्या बाजारला गेल्यानंतर तुम्ही पोलीपाट लाटणं घेऊन येता, बरोबर आहे की नाही? अंबाडीच्या बाजारला गेल्यानंतर, अंबाडीच्या बाजारला एक्सलची माणसं गेल्यानंतर पोलीपाट लाटणं घेऊन येतात. तीच माणसं जर आळंदीला जाऊन पोलीपाट लाटण्यात जर आणत असतील तर मग तिथंही काय करता? तीर्थला गेल्यानंतर आम्ही काय आणलं पाहिजे? जे आम्ही अंबाडीच्या बाजारातून गोळा करतोय ते आम्ही तीर्थाला जाऊन तेच जर गोळा करत असू तर तीर्थक्षेत्र नाही, आम्ही तीर्थाला जात नाही. आम्ही तिकडे पण आणि इकडे पण बाजारालाच जातो, बाजारालाच जातो. पंढरपूरला गेल्यानंतर नुसत्या बोरांच्या त्या हे असतात नाही का, ती छोटी पॅकेट बोरांचे, आणि येता येता त्या माऊलीला बसमधून उतरताना एकाने धक्का लावला, ते बोरांचं ते तिच्या जवळ असलेलं ते पडलं, सांडलं, आणि मग पुढचं सांगायलाच नको. ओव्या गायला ज्या सुरुवात केल्या ना तिने, ज्याने धक्का लावून ते बोरांचा पोता तिचा पाडला, जे पॅकेट होतं ते, आणि ते सांडलं गेलं, आणि मग तिने जे ओव्या गायला सुरुवात केल्या तेव्हा समजलं परमार्थ काय आहे माणसाचा, अध्यात्म काय, विचार काय आहेत माणसाचे. हे सगळं आम्ही का करतो माहितीये का? ग्रंथ वाचन आम्ही करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, आम्ही तीर्थाला जातोय, आम्ही मंदिरात जातोय. आम्ही हे सगळं का करतोय माहितीये का? आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून, आमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून. ते आमचं आद्य कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ना, ते कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. ते कार्य जर आमच्याकडून घडत नसेल तर आम्ही आमच्या मनाला विचारायला पाहिजे, प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? जसे प्राणी पक्षी वागतायत, जगतायत, त्याच पद्धतीने जर या जगाचा निरोप आम्ही घेत असू तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय आहे? सांगा ना, काय फरक आहे? आणि म्हणून पुन्हा एकदा मायमाऊलींनी जे कार्य करायचं दोघींनी ते कार्य केलं. हरिभक्त परायण आहेत दोघी पण, बरं का? आता साधं उदाहरण बघू बघा आपण. आम्ही जर चांबड्याच्या डोळ्याने बघितलं तर माणसाने येताना बरोबर काय घेऊन आलंय बरं? आलंय काय घेऊन? जन्मताना आपल्या बरोबर काय आहे? क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. आम्ही काहीही बरोबर घेऊन आलेलो नाही. जाताना वस्त्र तरी असतात, कपडे तरी असतात, येताना तेही आमच्या अंगावर नसतंय. चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर आम्ही येताना काही घेऊन आलेलो नाही, आणि त्याच चर्मचक्षुने जर बघितलं तर आम्ही जाताना सुद्धा काही घेऊन जाणार. जातंय काही? काय चुकून जरी काही राहिलं तरी काढून घेतात. खरं की कुठे? एका आजोबा गेले आणि त्या आजोबांना स्मशानभूमीमध्ये नेलं, बरं का माऊली. आता अंतिम संस्कारासाठी ज्या वेळेला स्मशानभूमीमध्ये नेलं त्यावेळेला ती चिता जी रचलेली असते त्या चितेवर ठेवलं, सर्वांनी दर्शन घ्यायला सुरुवात केली. सर्वांचं दर्शन झालं, आणि दर्शन झाल्यानंतर मग ते खांदेकरी जे कोणी असतात, त्यांच्या घरची मंडळी जी काही असतात ती लाकडं ठेवायला, वरती फाट्या ठेवायला सुरुवात करतात. फाट्या ठेवायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी म्हातारा बुजला. त्या आजोबांच्या अंगावर बऱ्यापैकी लाकडं रचली गेली, आणि तेवढ्यात कोणाचं तरी लक्ष गेलं गावाच्या दिशेने स्मशानभूमीकडून.
त्या आजोबांची मोठी मुलगी रडत येत होती, धावपळ करत येत होती. तेवढ्यात त्यांनी सांगितलं, थांबा जरा, ती मुलगी येतीये, स्मशानाच्या दिशेने येतीये, तिला कदाचित आजोबांना डोळे भरून पाहायचं असेल, शेवटचं पाहायचं असेल, दर्शन घ्यायचं असेल, पहिले पाय मोकळे करा आणि तोंड मोकळं करा. जी फाटी ठेवली होती ना ती बाजूला केली, पाय मोकळं केलं, तोंड मोकळं केलं. पण ज्या वेळेला त्या ताईला येताना काहींनी बघितलं, त्यावेळेला अनेक जण बोलायला लागले, अरे ही ताई तर सकाळपासून होती, 2-3 वेळा बेशुद्ध पडलेली, कांदे फोडून तिला शुद्धीवर आणली, परत काय येते इकडं? अरे म्हणे येते ना, शेवटचं पाहायचं असेल ना, शेवटचं दर्शन घ्यायचं असेल ना. ती आल्यानंतर सगळ्यांचा विचार असा झाला की ती पायाजवळ जाईल, दर्शन घेईल, पण तसं काही केलं नाही. ती पहिल्या डोक्याजवळ गेला, आजोबांचा डोका इकडे तिकडे करून बघितला तिने, आणि तशीच निघाल्यानंतर ज्याने ही फाट्या काढायला सांगितलेली रस्तेली बाजूला, त्याने त्या ताईला विचारलं, ताई बाबांना डोळे भरून बघशील म्हणून आम्ही फाट्या ठेवलेली बाजूला काढली, बाबांच्या चरणाचं दर्शन घेशील, बाबांचं चरण दर्शन घेशील म्हणून पाय मोकळे केले. तसं काही न करता तू फक्त बाबांची मान इकडे तिकडे केली आणि लगेचच निघाली. तेव्हा ती म्हणाली, बाबाच्या कानातल्या वाल्या काढल्यात का ठेवल्यात त्या मला पाहिजे होत्या. काय काय काढल्यात का ठेवल्यात? सर्वांनी एकदा बोला बरं, मला आवाज आला पाहिजे. जमीन वाल्या, पैसा वाल्या, घरदार वाल्या, अनेक गोष्टी वाल्या. अरे तुझ्या बरोबर कानातल्या वाल्या सुद्धा देऊ शकत नाही, रे वाल्या सुद्धा देऊ शकत नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर ये दिन सुनेरा, पाव फूले पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला कर्म केलेच पाहिजे. शेतावर गेलंच पाहिजे, शेतीचं काम केलंच पाहिजे. जी नोकरी असेल, जो काही उद्योग धंदा व्यवसाय व्यापार जो काही असेल तो आम्हाला केलाच पाहिजे. का? आम्हाला संसार करायचंय, अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आम्हाला पूर्ण करायच्या. आमच्या बाईच्या, आमच्या आई वडिलांच्या, आमच्या मुलाबालांचं संगोपन आम्हाला करायचं आहे, सांभाळ आम्हाला करायचं आहे. पण हे सगळं करत असताना आम्ही जे वाल्या होतो की नाही, वाल्या, आम्हाला वाल्याच राहायचंय का वाल्मिक व्हायचंय? म्हणून कधी कधी बोलतो ना, हो गे जमीन वाल्या, कधीतरी ऐकतो ना आपण, हो गे घरवाल्या, मोठा घरवाला झालाय, हो गे पैसा वाल्या. कधीतरी आपण सुद्धा एकत्र बसतो ना महिला मंडळी, की मग एखादी जर भाव घेत नसेल तर काय बोलते माहितीये का? मोठी पैशावाली झाली आता, मोठी बंगल्यावाली झाली आता, मोठी गाडीवाली झाले आता. बरं का, बोलतो ना, काही वेळेला येत आहे ना पटकन मुखात. कशाही वाल्या जरी असलो ना आम्ही, कशाही वाल्या जरी असलो तरी त्यापैकी काहीही आमच्या बरोबर येत नाही. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. जन्म झालेला आहे माऊली, जन्माला येताना आम्ही काही घेऊन आलेलो नाहीत. मृत्यू ठरलेला आहे, मृत्यूच्या वेळी सुद्धा आमच्या बरोबर काहीही दिलं जाणार नाही. यद दष्टम तद नष्टम, माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, उपजेते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. जे जन्माला आलंय त्याला मृत्यू आहे, जे निर्माण झालंय त्याला नाश आहे, जे दिसतंय ते नाचतंय. यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय. म्हणून काय म्हटलेलं आहे, 2 दिवसाचा पाहुणा. माणूस म्हणजे किती दिवसाचा पाहुणा? माऊली, आपल्या आयुष्यामध्ये बरेच दिवस असतात, बरेच तारखा असतात, बऱ्याच तारखांची नोंद असते. पण आयुष्याचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या मुख्य 2च दिवसांची नोंद महत्वाची असते. 2 दिवसाचा पाहुणा ना, 2च दिवसाची नोंद महत्वाची असते ना. एक म्हणजे जन्मतारीख आणि दुसरी म्हणजे लग्नाची.
काही वेळेला बदलली जाते. मृत्यूची, जन्म आणि मृत्यू. बरं, जन्माची तारखेचा जर आम्ही विचार केला तर काहींना शाळेमध्ये लवकर टाकायचं म्हणून जन्मतारीख वाढवून घेतली, सरांनी का आई वडिलांनी. बरोबर आहे की नाही? दोन्हीपैकी कोणीतरी 2 महिने का 4 महिने कमी होते, सर बोलले शाळेत घालायचंय ना, ठीक आहे चला. म्हणून आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या या भारत देशामध्ये वर्षभरामध्ये जेवढी मुलं जन्माला आली नाहीत ना, तेवढी मुलं एकाच दिवशी जन्माला आल्यात. हा, 1 जून ना, 1 जून नाही का? रोज ज्याच्या स्टेटसला मित्रांचे फोटो असतात ना वाढदिवसाचे, नातेवाईकांचे फोटो असतात ना वाढदिवसाचे, 1 जूनला तो काय करतो माहितीये का? सर्व मिळून एकच मेसेज ठेवतो, आजच्या दिवसाला जन्माला आलेल्या खऱ्या आणि खोट्या जन्मतारखा असलेल्या सर्व मित्रांना, सर्व नातेवाईकांना, ग्रामस्थांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आमच्या स्टेटसला सामावणार नाहीत एवढे असतात वाढदिवस त्या दिवशी. असो, महत्वाचा विषय काय आहे? आमच्या जन्मतारखेमध्ये बदल केला, खरी का खोटी सगळ्यांना माहिती आहे. इथे बसलेल्या सगळ्यांना जन्मतारखा माहिती आहेत. कारण जन्मतारखेशिवाय आधार कार्ड आमचा तयार झाला नाही, आणि आधार कार्ड शिवाय तर आम्ही कुठलाच लाभ घेऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये कमी जास्त केलं ना. ते बसला ज्या वेळेला तिकीट फुकट ठेवलं का नाही, फुकट म्हणजे काही सवलती ठेवल्या की नाही, त्याला काहीतरी वय मर्यादा ठेवली होती ना माऊली. काय वय मर्यादा होती बरं? 60 वर्षाची काहीतरी वय मर्यादा होती ना. 60 वर्षाच्या नंतरच्यांना तिकीट म्हणजे प्रवास फुकट होता. बरोबर की नाही? आता एक गावामध्ये 55 वर्षाची आई होती. ती गावामध्ये काही अशी माणसं असतात, समाजसेवक, त्यांच्याकडे गेली, त्याला बिचारा हातात पाया जोडायला लागली, पाया पडायला लागली. दादा, मला माझ्या मुलींकडे जायला लागतंय, बहिणीकडे जायला लागतंय, भावांकडे जायला लागतंय, तुला तर माहितीये सगळीकडे माझा प्रवास कसा आहे, बसचा आहे, एक काम करणं जरा 55 ते 60 करून दे ना तेवढं. तरी काय केलं काय माहिती, कुठले पेपर जोडले, काय केलं त्याचं त्याला माहिती, आणि 55 चे 60 करून दिले. 60 करून दिल्यानंतर 2-3 वर्ष आई मस्त फिरली, पण त्याच्यानंतर आली लाडकी बहीण योजना. आता काय झालं असेल? तेच पेपर घेतलं, तीच आजी त्याच दादाकडे गेली आणि काय सांगितलं, 55 करता येईल तर बघ ना. आता जन्मतारखेमध्ये आम्ही बदल करू शकतो, फेरबदल करू शकतो, बरं का? आणि इथे बसलेल्यांपैकी सर्वांनाच खरी किंवा खोटी जन्मतारीख माहिती आहे. मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी मृत्यूची तारीख किती जणांना माहिती आहे? किती जणांना माहिती आहे? कोणालाच नाही ना. खरी का खोटी? खरी तर नाहीच आहे, पण खोटी पण कोणी सांगू शकत नाही. कदाचित लागलाच नेम त्याच दिवशी तर खोटी सांगावा ना जर. असो, ऐका, जन्म आमच्या हातात नाही, मृत्यू आमच्या हातात नाही. जन्म कुठे व्हावा, कधी व्हावा, कसा व्हावा आमच्या हातात नव्हतं, तसं मृत्यू सुद्धा कुठे व्हावा, कधी व्हावा, कसा व्हावा आमच्या हातात नाही. आमच्या हातात नाही. जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला आपण काय म्हणतो, आयुष्य. नोंद आमच्या 2च दिवसाची, जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख, मधला सगळा पसारा आहे. उठाठेवी म्हणतात त्याला, उठाठेवी मधल्या आयुष्यामध्ये सगळ्या. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये माऊली. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य कसं असावं हे 100% आमच्या हातात आहे. ते कसं असावं ते सुंदर सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आमचं आयुष्य जर आम्हाला सुंदर करायचं आहे ना, सुशोभित करायचं आहे ना, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. मग ऐका, त्यासाठी काय पाहिजे, तर आम्ही ज्ञान चक्षुने आमच्या आयुष्याकडे बघितलं पाहिजे. आपला विषय काय होता, चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर येतानाही काही आम्ही आणलेलं नाही, जाताना सुद्धा आम्ही काही घेऊन जाणार नाही. बरोबर आहे की नाही? येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाहीत. मधल्या काळामध्ये बराच पसारा करतोय आम्ही, पेर करतोय, उठाठेवी करतोय. चर्मचक्षुने जर बघितलं गेलं तर आम्ही येताना प्रारब्ध आणि संचित आणलेलं आहे माऊली. ज्ञानचक्षुने जर बघितलं, ज्ञानाच्या डोळ्याने जर बघितलं तर आम्ही येताना संचित आणि प्रारब्ध घेऊन आलेलो आहे. आज या एक्सल गावामध्ये या ठिकाणी पुण्यस्मरण आहे, बरं का? आणि पुण्यस्मरणा दिनानिमित्त आपण बऱ्याच गावातून या ठिकाणी आलेलो आहोत, बरं का? बऱ्याच गावातून मंडळी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. घरातून निघताना पहिले खिसा तपासला ना आपण? कमीत कमी रिटर्न होईपर्यंत तेवढे तरी आहेत का? कुठेही जायचं असेल, सगळ्याचं सोंग करता येईल, त्याचं सोंग नाही करता येत. येतंय का?
नाही ना माऊली. म्हणून पहिले घर सोडण्याच्या आधी आपण काय खिसा तपासा, बाबा तेवढे आहेत का, नाही का. अनेक कार्यक्रम असतात, रोजचे कार्यक्रम चालू आहेत. आणि आतापर्यंत जेवढे पण काही कार्यक्रम असतील, प्रवचन विधी जे पण काही असतील, पहिलीच वेळ अशी आहे की 10:30 वाजता सांगितलंय आणि 11:45 इथे पोहोचलोय मी. 15 मिनिटं लेट झालोय. त्याला कारण काय, 1.5 तास माझा पेट्रोल पंपावर गेलाय. आज मी 8 वाजता वासिंदला खातिवलीच्या पेट्रोल पंपावर होतो. पेट्रोल मिळावं म्हणून तिथे एका पेट्रोल पंपावर थांबलो, तिथे बंद झाला. दुसऱ्या पेट्रोल पंपावर थांबलो, तिथे बंद झाला. तिसऱ्या पेट्रोल पंपावर थांबलो, तिथे आशेने त्या रांगेमध्ये राहिलो. आणि बऱ्याच गाड्या पुढे, बऱ्याच गाड्या मागे. त्यात मध्ये एक जण गेला आणि त्याने भांडण केली. भांडण केल्यानंतर तो गप्प बसला नाही, पुन्हा त्याच्या गाडीजवळ आला. पुन्हा त्याला काय वाटलं काय माहिती, पुन्हा जाऊन भांडण केली. पुन्हा गाडीजवळ आला, पुन्हा जाऊन भांडण केली. तिसऱ्यांदा भांडण केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट पेट्रोल संपवून टाकलं. संपला. आणि भांडणारा एवढा हसत निघाला, त्याला मिळालं तर नाही, पण तुला नाही ना मला नाही, खूप हसत निघाला. असो, महत्वाचा विषय काय माहितीये का, आम्ही या ठिकाणी येताना येऊन जाईपर्यंत तेवढी व्यवस्था आम्ही करत असतो, बरं का माऊली. इथे येऊन मला घरी जाईपर्यंत तेवढा तरी पेट्रोल पाहिजे ना. इथे येऊन मला आपल्याला घरी पोहोचेपर्यंत तेवढे तरी खिशामध्ये पैसे पाहिजेत ना, तरच आम्ही घर सोडलं की नाही. तसं आम्ही या ठिकाणी जन्माला येताना भगवंताने आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी आमची व्यवस्था केलेली आहे. आपण काय म्हणतो, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे, त्याची व्यवस्था केलेली आहे, बरं का. आणि व्यवस्था केल्यानंतर भगवंताने या ठिकाणी पाठवलंय. काय दिले आमच्या बरोबर, प्रारब्धानी संचित. प्रारब्धानी संचित दिलेले क्रियमान कर्म करून आम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये वाढवायचं का घटवायचं ते आमच्या हातात आहे. क्रियमान कर्म करून, आता वर्तमान कालामध्ये कर्म करून आम्हाला त्याच्यामध्ये अजून वाढ करायची की घटवायचं ते आमच्या हातात आहे. आता आपल्याला माहिती आहे ना, इथे बसलेल्यांपैकी सगळ्यांना अपेक्षा आहे, सुखात असावं की दुःखात असावं. प्रत्येक जण देवाच्या पुढे हात जोडतोय, सुख मागतोय का दुःख. मला एक तरी दादा, बाबा, ताई, माई कोणी आहे का असा देवाच्या पुढे हात जोडतात आणि मागतात काय, देवा आयुष्यामध्ये फक्त दुःखच दे रे बाबा, दुःखच दे. आहे का कोणी मागणारा. आम्हाला दुःखाची अपेक्षा नाही आहे, पण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला अपेक्षा आहे सर्वांना सुखाची, पण आम्ही मनापासून विचार करत नाही की दुःख आम्हाला का प्राप्त होते आणि सुख आम्हाला कसं प्राप्त होईल. पाप कर्म जर घडली तर दुःख आहे आणि पुण्य कर्म जर घडली तर सुख आहे. हे कर्मावर आधारित आहे, आमच्या जगण्या वागण्यावर आधारित आहे. पाप कर्म जर आमच्याकडून घडली तर दुःख आहे, पापाचे फळ ते दुःख म्हटलेलं आहे आणि पुण्याचे फळ ते सुख म्हटलेलं आहे. जी तुम्ही करताय ना, जी तुम्ही कार्य करताय ना, ते 100% भोगावंच लागतं. कोणालाही चुकत नाही, कोणालाही चुकत नाही. देवादिकांना चुकलं नाही. केलेली कर्म भोगावी लागतात. इंद्राला भोग पडली काय. बऱ्याच अशा दृष्टांत आहेत, बरेच दृष्टांत आहेत की त्या ठिकाणी आपण पाहतोय कर्म चुकली, माणसाचं जगणं वागणं चुकलं, पाप घडलं की मग शेवटी ते भोगावंच लागतंय, भोगावंच लागतंय, बरं का माऊली. चुकून जरी डोळ्यातून पाहण्यामध्ये पाप घडलं, पाहण्यामध्ये दृष्टीतून, ऐकण्यातून चुकून जरी ऐकता पाप घडलं, बोलण्यातून चुकून जरी बोलता बोलता पाप घडलं, तरी ते प्रत्येक फेडावंच लागतंय, प्रत्येक फेडावंच लागतंय. आणि जो करतोय ना त्यालाच, तिथे वाटेकरी कोण नाही, बरं का माऊली. पापाला वाटेकरी कोण नाहीये आणि कोणी घेऊ पण शकत नाही, घेऊ पण शकत नाही कोणी. सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य गेली 6 महिने वेदना सहन करतायत. किती महिने? 6 महिने भीष्माचार्य सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेत वेदना सहन करतायत. आता भीष्माचार्य म्हणजे काय साधे नाही काय, बरं का. आचार्य आहेत, स्वतःला विचारतायत, स्वतःचा विचार करतायत, स्वतःच्या मनाला विचारतायत, माझं असं काय पाप घडलं माझ्याकडून असं काय पाप घडलं.
देवाला विचारतायत, प्रार्थना करतायत, देवा माझ्याकडून काय पाप घडलं, काय झालं असं. गेली 6 महिने झाले सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये मी या वेदना सहन करतोय. शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. दक्षिणायन चालू होतं, उत्तरायणाची वाट पाहतात, पण शेवटी 6 महिने बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये वेदना सहन कराव्याच लागल्या ना. स्वतःशी विचार करत असताना, त्या वेदना सहन करत असताना अचानक त्या पुढे भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यांना अचानक त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं बरं का. आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर ज्या वेळेला भगवंताला बघितलं डोळ्यामध्ये, भगवंतांना बघितल्या बरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, रडायला लागले, डोळे पाणावले, पाण्याने भरले डोळे. आणि मनातल्या मनात विचारतायत, काय असं पाप घडलं माझ्याकडून, काय पाप घडलं. गेली 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये मी ह्या वेदना सहन करतोय. भीष्माचार्य विचारतात. डोळ्यामध्ये अश्रू आले, डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि तशा अवस्थेमध्ये देवाकडे पाहतायत, देवाकडे पाहतायत, देवाला सांगतायत, देवाला म्हणतायत, देवा ह्या वेदना सहन करतोय म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाही आहेत. देवा गेली 6 महिन्यापासून सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये मी पडलेलो आहे, म्हणून मी रडत नाही, म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाहीये. देवा तुम्हाला समोर बघितल्या बरोबर इथून उठून तुमच्या चरणावर येऊन पडावा असं मनापासून वाटतंय, पण उठू सुद्धा शकत नाही, जागेवरून येऊ शकत नाही, कारण सर्वांगामध्ये माझ्या बाण टोचलेले आहेत, जागेवरून हलू शकत नाही. किती दुर्भाग्य आहे, समोर देव असताना सुद्धा देवाच्या चरणावर जाऊन पडू शकत नाही. स्वतःला दुर्भाग्य समजतं. देवा वेदना सहन करतोय म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही. देवा मला अतिशय त्रास होतोय म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही आहेत. तुम्हाला बघितल्या बरोबर कमीत कमी दोन्ही डोळे, दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करावा एवढं मला अंतःकरणपूर्वक वाटतंय देवा, पण तेही करू शकत नाही, कारण सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेत देवा मी पडलेलो आहे. या ठिकाणी काय करणार. हातही जोडून